प्रत्येक माणसामध्ये देव लपलेला आहे, समोरच्या माणसामध्ये देव आहे. ही ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये केव्हा येते, जेव्हा आपल्यातला देव, स्वतःच्या इथे लपलेला देव जर तुम्ही ओळखलात तर समोरच्या माणसातला आपल्याला देव दिसणार नाही. कोणाची गॅरंटी नाही, एका क्षणाची कोणाची गॅरंटी नाही. लक्षात घ्या, आज आहे उद्या नाही. जे परमेश्वराने 84 दशलक्ष येऊनंतर मनुष्य प्राण्याचा आपल्याला देह मिळाला ना बुवा, तो चांगले लोकांशी संबंध ठेवून भांडण तंटो करून काही लोक उपयोग नाही, त्याचा आउटपुट 0 असताना लक्षात ठेवा. पण तुम्ही चांगलं वागलात तर 100% तुमचे 4 दिवस चांगले जातील आणि तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव राहणार. म्हणून मगाशी सांगितलं, लता दीदींचं एक गाणं आहे, लांबून जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ भी पहचान नाव राहणार शिल्लक. उद्या आम्ही गेल्यानंतर चंद्रकांत कदम कोणता काय झाला, स्मारक झाला, आमच्या नावात कोण थोडं सुद्धा ठेवतो नाही. बरोबर, ठेवतील तुझ्या नावाने ठेवतो. कोणी नाही ठेवले तरी मी बांधले 2 चिरे ठेवतो विनोद चव्हाण बुवा देवाचे. माझ्या घराकडे तरी ठेव, दुनियेचं सोड, का नाही ठेवणार? कारण तेवढं तू केलंयस. आज तुझ्यावर कोण पेटी वाजवणार दुसरं कोण नाही, साधी गोष्ट आता. आणि तुझ्यावर कोण गटार तोंडाचं पण दुसरं कोण नाही. तू कट ठीक ठेवलं नाही, तो कट ठीक होतं भाऊ, ह्याचा हलकट म्हणजे हलकट असे रे. गर्दीत माणसाच्या जो संग राहिला, हे गणेश मंडळ आहे ना, ही एकी तुमची आहे, लक्षात ठेवा. 39 वर्ष मंडळाची झाली. ही कशामुळे पार होतात 39 वर्ष? तर या मंडळाची एकी आहे. त्या एकीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर ना? नाहीतर हे शक्य होतं नाही. म्हणून आम्ही मागितलेली बिदागी देतो. आमका मुंबई गेल्यानंतर कुठली मंडळ देतात बिदागी, कारण आमच्याकडे देण्यासारख्या भरपूर आहे. तुझ्या लक्षात, तुझ्याकडे पण आहे. सुपारीवर अवलंबून आहे काय, आपली जबान चांगली पाहिजे. लक्षात ठेव. काय गॅरंटी आहे तुझी उद्याची? हा, समजा चुकाट तुझ्या आधी मी गेले, समजा देवा शपथ, आज गणपतीची शपथ घेऊन सांगते मी. समजा ह्याच्या आधी चुकान जर गेले तर ह्या गणपतीची शपथ घेऊन सांगते, दुसऱ्या दिवशी ह्या का उचलतो हे जाऊन भांडणार. सावंत तिथे तुमच्या पत्रावळी बरोबर माझी काय द्रोण ठेवा. होय, द्रोण बरोबर तुझं द्रोण का बघून आलं काय, कोणाचा आनंद कशाचा सांगता येणार नाही. माझ्या शेजारचं एक विस्तृत सांगते होतं, शेजारचा विषय सांगते. माझ्या एका मित्राचं 15 वर्षापूर्वी बाप वागलो, डोळ्यातून एक गुलाबाच्या थेंब येऊ नये पाण्याचं, बाप गेलो. 7-8 वर्षापूर्वी त्याची म्हणजे आऊस मेली, डोळ्यातून एक थेंब येऊ नये. आणि 4 महिन्यापूर्वी त्याची बायको मेली ना, तो देवाच्या पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत इतको रडा होतो, चांगला म्हणून दिवस कार्य झाले, महिनो गेलो. माझ्या साठणीतलो बोलतो म्हणजे माका राहवला नाही म्हणून त्याला विचारलं, रे 15 वर्षापूर्वी तुझं बापूस गेलो, तो गेलो तर तुझ्या डोळ्यातून थेंब नाही, आऊस गेली तर थेंब नाही, बायको मिली तो इतकं रडा होतं की त्या. तर बुवा काय सांगा म्हणालो, पहिले माझं बापूस 15 वर्षापूर्वी मेलो तेव्हा आजूबाजूचे म्हातारे एक माझ्या खांद्यावर आठे त्यांनी सांगत, काही एक मित्रात घ्या नको, तुझं बाप गेलो असेल ना, उद्यापासून तुझं बाप पाण्यात मी तयार असेल. काही वर्षापूर्वी माझी आऊस मेली, गावातले म्हातारी बायका येत आणि सांगत, जिला तू काही एक घ्या नको, तुझ्या आऊशीच्या जागेत तू माका आऊस म्हण. पण 4 महिन्यापूर्वी माझी बायको मेली, तर यात बाईल माणूस येऊन सांगत नाही.
बघ ना, या चेहऱ्यावर असू बघ ना मुळा. हे वयस्कर लोक, आमच्या वडिलांच्या वयाचे लोक जेव्हा इथे भजन ऐकतात ना त्यावेळेस आमचं समाधान वाटतं. बुवाने सांगितलं आपली आई वारली, त्यांनी बुवाना म्हणजे स्वतःचं मंगळसूत्र घाण ठेवून पेटी घेऊन दिली. आमच्या आजोबापासून लवकर गेले. आई वडील आपण म्हातारा होईपर्यंत जिवंत असणं हे प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे, लक्षात ठेवा. ज्याच्या नशिबात आपल्या आई वडिलांची सेवा आहे तीच मुलं त्यांच्या नशिबात आई वडील म्हातारपणापर्यंत आहे. म्हणून आपले आई वडील म्हातारी होईपर्यंत त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नको. आपले आई वडील काबाड कष्ट काढतात. कॉलेजला मगाशी सांगितलं, कॉलेजला जाणारा मुलगा असू दे मुलगी असू दे, आऊच सांगतली बापाशी हो आपली मुलगी मोठी झाली आहे, आपला पोरगा मोठा झालाय, त्याला एंड्रॉइडचा फोन घेऊन द्या. 500 रुपये 700 रुपयाला मुंबईसारख्या ठिकाणी धकाधिकाच्या जीवनात जाणारा बाप ना स्वतःचा विचार न करता आपल्या मुलीसाठी मुलासाठी कर्जबाजारी होईल, पण आपल्या मुलाला किंवा मुलीला अँड्रॉइडचा 25,000 रुपयाचा फोन घेऊन देईल. पण तोच बाप जर थकून भागून कामावरून आला ना तर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर बसलेला मुलगा आपल्या बापाला उठून एक ग्लास पाणी देत नाही. आजची परिस्थिती लक्षात ठेवा. म्हणून स्वतःच्या बापाला आणि आईला 20-21 बाप कधी रडत नाही ना. मग हे सांगतो की आऊस रडली म्हणून. बाप रडत नाही. का रडत नाही त्याला माहिती आहे, मी रडलो तर माझ्या खांद्यावरती असणारं माझं कुटुंब क्षणार्धात कोसळणार हे त्या बापाला माहिती आहे. म्हणून बाप कधी रडत नाही, लक्षात घ्या. नवरा किती तो दारुडे असू दे नाहीतर व्यसनी असू दे, त्या बायकोला त्याच्या माहिती आहे जोपर्यंत माझं नवरं माझ्या घरात आ तोपर्यंत माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघूची कोणाची हिंमत होणार नाही. म्हणून त्या बापा त्या नवऱ्याचं कुंकू बाई ती आपल्या डोक्याला लावतो, लक्षात घ्या. म्हणून या कुंकुवात माना. एखादी तरुण विधवा झाली ना तर वकवकलेल्या नजऱ्या मार्केटमध्ये किती आहे ते तुम्हाला आता या कलियुगात समजेल, लक्षात घ्या. आज कलियुग सगळं बदललं ना बुवा जग. आता कुठे रिस्पेक्ट. पूर्वी म्हातारे लोक आले तर आम्ही नमस्कार करायचो, आता समोरून जाणार हो तोंडात काय खाई चाललं खू आजा म्हणून विचारतो. बरोबर. पूर्वी एका 10-12 मी सांगते भजनात या 10-12 पोरा होती. आता लग्नात म्हणत नाही, थोडा विषय म्हणजे तो विषय सरलो. लग्न हे विषय सरलेलो. आता पोरी मिळणं मुश्किल आहे. तरी पण जे 40-45 झाले क्रॉस त्यांना जर वाटत असा जर सल्लो माझं घ्या 40-45 क्रॉस झाले त्यांना वाटत असत की माझं बाबा लग्न व्हावचा, कारण ज्या परमेश्वराने तुम्हाला चोच दिले त्याने दानू नक्की चोच दिले. ज्या परमेश्वराने तुम्हाला चोच दिले तो तुम्हाला दाणे नक्की देणार. 40च्या वरती गेले त्यांना जर वाटत असत की माझं लग्न होतं बाबा असं जर वाटत असत तर माझं एक सल्लो आहे का, त्यांनी आता अट ठेवायची नाही की माका इनोव्हाच होईल स्कॉर्पिओच होईल, साधी ओमनी मारुती लावली तरी बसायला वाटत होतं. नाही टमटम असू दे ना, टमटम असू दे. गर्दीत माणसाच्या जो संग राहिला देव पाहिला तो देव पाहिला.
शेतकरी आज कोकणात किंवा देशावरती जो पीक उगवतोय त्याच्यामध्ये सुद्धा देव बघितला पाहिजे. आणि हे कार्यक्रम असे आपण बिनधास्तपणे साजरे करतोय ते कशाच्या जीवावर, तर जो सीमेवरती जवान आपले प्राणपणाला लावून आपल्या देशाचं रक्षण करतोय. मुंबईमध्ये पोलीस कायदा सांभाळतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसला पाहिजे. मी काय म्हणतो बघा, जया आधारे सुखे झोपतो पोलीस आणि जवान, रक्षण करीतो माय मानितो जोया भूमीला, रक्षण करीतो माय मानितो. आपल्या देशाचं रक्षण करतोय, या भूमीला जो आपली माता समजतोय, तो सीमेवरती जो जवान आपल्या देशाची सेवा करतोय. एखादा तरुण त्या सीमेवरती सेवा करता करता गोळी लागून जेव्हा जातो, ज्यांची मुलं त्या सीमेवरती देशाची सेवा करतायत त्या लोकांच्या घरची परिस्थिती जाऊन कधीतरी विचारा. त्यांना गॅरंटी नसते माझा मुलगा सीमेवरती रक्षण करतोय, तो उद्या जिवंत असेल की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. मग त्यांच्या घरातल्या लोकांची काय परिस्थिती झाली असते ते एका गाण्याच्या माध्यमातून सांगतो बघा. मुख्यमंत्री गेले, कामाचा माणूस, अजूनही लोकांचा विश्वास आहे की दादा येणार. एवढी मुलं, लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत त्यांच्यासाठी म्हणजे रडतायत. खरोखर म्हणजे जरी आपल्याशी ते जवळचे नसले देशामध्ये लोकांतरी पण माध्यमातून आपण सगळेजण बघत होतो की तडका फडकी माणूस जो 7 वाजता बसला विमानामध्ये, क्षणार्धात होतं नव्हतं झालं. म्हणून आपण चांगलेपणा ठेवलं पाहिजे, आपला चांगुलपणा मागे राहणार. लक्षात घ्या, कुणाशी भांडण तंटा करून त्याचं आपल्याला काय मिळणार नाही. तर परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन व्हायचं असेल. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की हे श्रीकृष्णा, हे पृथ्वी तलावर भजन कीर्तन प्रवचन कशासाठी आहे? भजन कीर्तन प्रवचन करतात ते सुद्धा एक दिवशी मरणार, ते सुद्धा परमेश्वराच्या चरणापर्यंत लीन होणार. आणि जे मौज मजा करणार ते सुद्धा परमेश्वराच्या चरणापर्यंत पोचणार. मग ह्याचा काय फायदा? तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, पार्था अर्जुना आहे,
मांजर जेव्हा उंदराला पकडते भक्ष्य म्हणून आपल्या दाताने त्याचे तुकडे तुकडे करून त्या उंदराला खाऊन टाकते, पण तीच मांजर आपल्या पिलाला त्याच दाताने, ज्याने उंदराचा फडशा पाडलाय त्याच दाताने आपल्या पिल्लाला घेऊन इकडून एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा तेच दात ज्यांनी उंदराचा फडशा उडवलाय तेच दात त्या स्वतःच्या पिल्लाला जरा सुद्धा इजा करत नाही. हाच फरक नेमका आहे. जे मौज मजा मस्ती करणार, जे परमेश्वराच्या चरणाची लीन होणार, ते परमेश्वराच्या चरणापर्यंत जाणार, जे भजन कीर्तन प्रवचन करतात. पण जे मौज मजा मस्ती करतात ते इथे 84च्या फेऱ्यामध्ये इथेच अडकून राहणार, असं श्रीकृष्णाने सांगितलं. त्यामुळे आपण समजायचं आहे, याचा अर्थ दिवसभर त्या परमेश्वराच्या पुढ्यात जाऊन बसण्याची काही गरज नाही. 2 मिनिटं सेवा करा. त्या गणपती बाप्पाच्या पुढ्यात उभं राहून सांगा, हे गणपती बाप्पा, माझ्या आईवडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. कारण प्रत्येक आईवडील हे आपल्या मुलांसाठीच मागत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे आपले आईवडील, आपली ग्रामदेवता आणि आपली कुलदेवता यांचं स्मरण केलं तर आपल्याला काही कमी पडणार नाही. अजितदादा आपल्यातून निघून गेलो, फक्त त्यांच्यावरती एक प्रयत्न करतोय.